खूप ताईंच्या डिमांड होत्या मला की साडी फोल्डिंगचा परत एकदा ब्लॉग घेऊन ये, कारण की आम्हाला खूप आवडला आहे तो व्हिडिओ. सो मग मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेली आहे साडी कशी फोल्डिंग करायची. आता ही थोडी कडक टाईप कॉटन टाईपमध्ये होती, ते हिची घडी व्यवस्थित झाली एकदम नॉर्मल. पण ज्या आपल्या डेली यूजच्या साड्या असतात ते तर खूप जागा आटते, म्हणजे नाही का 2-3 साड्या ठेवल्या की लगेच जागा फुल होऊन जाते. तसं होऊ नये म्हणून मी एक तुमच्यासोबत शेअर करते एक ट्रिक. मी डेली यूजच्या साड्या माझ्या अशाच ठेवते, जिथं आपल्याला एक साडीमध्ये 3 साड्या बसतील अशी ही फोल्डिंग आहे आणि जागा खूप कमी लागते. फक्त ब्लाऊज तुम्ही अटॅच करा किंवा त्याच्यात नका करू, अशी ही तुमची इच्छा. त्यानंतर ही माझी किशोरबाईंच्या लग्नाची साडी आहे आणि खूप जणांना आवडली पण होती. ही कशी फोल्डिंग करायची तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि याचे काठ वगैरे खूप छान असतात आणि याची फोल्डिंगची घडी पण खूप भारी आली होती आणि मला खूप आवडते ही साडी. त्यानंतर खुशीचे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जुने. हो म्हण हाऊ काय खुशी 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 खुशी. कसे वाटले तुम्हाला आमच्या खुशीचे काही व्हिडिओ? मी तुमच्यासोबत रोज एका महिना व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही गेस करायच्या कुठे स्टार्टिंगला असेल का एंडिंगला. त्यानंतर मी खिडकीतून बघते ताई खुशी काय करत होत्या काय माहिती वावरामध्ये म्हणजे शेतामध्ये. आणि त्यानंतर मी माझे टॅब वगैरे घेतले आणि खुशी झोपतच नव्हती आज, म्हणून असाच आम्ही टाइमपास केला. असा होता माझा आजचा दिवस. बाय.